आहा, काय वास सुटलाय. मस्त झणझणीत असं कोलंबीचा मसाला आणि ती काय ग्रेव्ही, काय ती टेस्ट. एकदा नक्कीच करून बघा. एवढा झणझणीत आणि एवढा टेस्टी झाला होता ना, तुम्हाला सांगते मला हॉटेलचं सुद्धा याच्यापुढे फिक्कं वाटू लागलं. एवढी टेस्टी ही कोलंबी झाली होती. पण ही बनली कशी एवढी टेस्टी, चला पटकन दाखवते. आता इथे मी कोलंबी म्हणजे अर्धा किलो साधारण कोलंबी घेतली आहे. 10 पीस माझे हे मोठे मोठे कोलंबीचे आहेत. आता हे कवचा सकट ठेवायचे आहेत, कवच काढायचं नाही. आता यासाठी लागणारी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कांदा, 10 ते 12 पाकळी लसूण, अद्रक 1 इंच, हिरवी मिरची 1, टोमॅटो मोठा कट करून घेतलेला, दालचिनी आणि 2 हिरवी वेलची, 1 चमचा धणे आणि आता थोडंसं गरजेनुसार पाणी टाकलं आणि मी मिक्सरला ही गिरटी लावून घेतली. आता ही पातळ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. आता मी ते मातीचा पॅन वापरला आहे. मातीच्या भांड्यामुळे आपल्या रेसिपीला खूप छान असा अरोमा येतो. गरम तेलामध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा खडे मसाले, हळद 1 चमचा, लाल तिखट 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर लगेचच आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती त्याच्यामध्ये टाकून द्या. आता ही ग्रेव्ही टाकल्यानंतर ना, मेहनतीचं काम आहे. मी नेहमी सांगत असते ग्रेव्हीला कधीही एकदम छान खरपूस अशी भाजून घ्या, म्हणजे आपली रेसिपी आहे ती एकदम खमंग आणि टेस्टी बनून जाते. जास्त नाही, पण फक्त 5 मिनिटं एक्स्ट्राचा वेळ द्यावा लागतो. आता ही ग्रेव्ही टाकल्यानंतर ना, मी 2 मिनिटं झाकण लावून तिला वाफवून घेतलं. त्यानंतर ही ग्रेव्ही अशी मस्त चमचमीत झाली होती. पाहताय तुम्ही, झाकण काढून घेतल्यानंतर सुद्धा मी 1-1.5 मिनिटं अशीच ग्रेव्हीला फ्राय करून घेतलेली आहे. आता इथे आपली ग्रेव्ही जेवढी आपण भाजत राहणार ना, तेवढी आपली टेस्ट छान होणार आहे रेसिपीची. त्यामुळे ही ग्रेव्ही आरामात भाजून घ्या. आता या स्टेज पर्यंत आल्यानंतर आपल्याला 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला टाकल्यानंतर पुन्हा 1 मिनिटं भाजून घेतला आहे. असं भाजत असतानाच लक्षात येतं शेवटी आपली जी ग्रेव्ही आहे ना, ती तेल सोडू लागली आहे. इथे पाहताय तुम्ही, तेल सुटत आहे. कढईला तेल सोडलं आहे ग्रेव्हीने, म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती परफेक्ट झालेली आहे. आता मी लगेचच यामध्ये कोलंबी टाकून दिली आहे. तर कोलंबी टाकल्यानंतर सुद्धा ना, 1 मिनिटं मस्तपैकी असं खालून वरून हलवून तिला सर्व मसाला एकजीव लावून घ्या सर्वत्र. हिला आपल्याला आता साधारण 2 मिनिटं तरी भाजून घ्यायची आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. आता ही कोलंबी आहे ना, मी फ्राय करून झाल्यावर थोडी 1 मिनिटं वाफवून घेतली. तिला नाही घेतली तरी हरकत नाही, पण एकदा वाफवून घेतली तर छान टेस्ट येते अजून, म्हणजे मसाला व्यवस्थित मुरला जातो. मी वाफवून घेतल्यानंतर झाकण काढून घेतलं आणि त्यानंतर लगेचच बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकली आणि अर्धा लिटर एवढं पाणी टाकलं आहे. ते मी पाणी एकदम जास्त नका टाकू, आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे त्यामुळे थोडंसंच पाणी टाका. लगेचच चवीपुरतं मीठ टाकून दिलं आणि झाकण लावून 20 ते 25 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे. शक्यतो मला नॉनव्हेज करायचं असेल ना, तेव्हा मग ही मी मातीची कढई वापरते, कारण मातीच्या कढईत जी टेस्ट येते ना, ती आपल्या नॉर्मल कढईमध्ये येत नाही. मंडळी, आला का वास? मला तर राहवत नाहीये. मंडळी, कोलंबी एकदा असं सालीसकट घरी करून बघा. हा, आपली कोलंबी तयार झालेली आहे. आता ना, या स्टेजला अगदी शेवटी 1 चमचा लिंबाचा रस आणि भरपूर अशी कोथिंबीर वरनं घाला आणि मस्तपैकी गरमागरम भाकरी, पराठा, नान, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्यासोबत गरमागरम खा. बघताय काय रेसिपी, नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कॉमेंट करून नक्की कळवा. जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. आणि बरं का, ही ग्रेव्ही तयार करत असताना मी जे मातीचं भांडं वापरल्याने त्यांनी अजून डबल टेस्ट उतरली आहे आपल्या कोलंबीमध्ये. मातीच्या भांड्यामध्ये एकदा करून तर पहा, खूप आवडेल. चला तर मग भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.